श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत. मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. जे उपरतीच्या हाताने पाणी तोडीत व सोहम भावाच्या बळाने पोहत सहज निवृत्तीरूप काठावर जातात. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. अशा उपायांनी जे माझे भजन करतात तेच माझी ही दुस्तर माया तरून जातात. पण अर्जुना, असे ज्ञानी भक्त क्वचितच असतात, फार नाही. श्लोक. नमाम दुष्कृतिनो मुडा प्रपद्यन्ते नराधमा. मायया पहुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. ज्ञानोबा तुकाराम. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूतसंचारू. झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. भक्तांना सोडून बाकी बहुतेक सर्व जीवांना देहाहंकाररूपी पिशाचाने पछाडल्यामुळे आत्मबोधाचा विसर पडला. ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे. आणि करिता ती जेन करावे वेदू म्हणे. त्यावेळी आपण नियमाचे वस्त्र नेसले पाहिजे ही आठवण राहत नाही. मेल्यानंतर अशा स्वैरवर्तनामुळे अधोगती होईल याची लाज वाटत नाही. आणि वेदशास्त्रांनी जे करू नये म्हणून सांगितले तेच नेमके करतात. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थू आगवा सांडूनिया. अर्जुना पहा, ज्या परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आपल्याला परमेश्वराने मनुष्य जन्मात घातले, तो कार्यभाव साधण्याचे सोडून इंद्रियग्रामीचे राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळवून या. इंद्रियांच्या समुदायरूप राजमार्गावर अनेक विकारांचा समुदाय मिळवून किंवा एकत्र करून हा मी व हे माझे अशी अहंता ममतेची व्यर्थ बडबड करीत दुःख शोकांच्या घाई मारिलियाची शेची नाही. हे सांगावया कारण काही जे ग्राशिले माया. दुःख शोकांच्या घावाने मारले जात असताही त्याची त्यांना स्मृती देखील नसते. हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की अशा रीतीने सर्व लोक माझ्या मायेने ग्रासलेले आहेत. म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्विध मज भजले. जी आत्महित केले वाढते गा. म्हणून ते मला शरण येत नाहीत. बाकी ज्यांनी आपले वाढते कल्याण करून घेतले असे 4 प्रकारचे लोक मात्र मला भजतात. तो पहिला आर्तू म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा. पहिला म्हणजे अर्थभक्त, दुसरा जिज्ञासू म्हटला जातो, तिसरा अर्थार्थी होय व चौथा ज्ञानी होय. श्लोक. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रिया. ज्ञानोबा तुकाराम. तेत आरतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे. तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थभक्त आपले दुःख नाहीसे होण्याकरता माझे भजन करतो. जिज्ञासू भक्त मला जाणण्याकरता मला भजतो. आणि तिसरा अर्थार्थी भक्त धनाकरता माझे भजन करीत असतो. मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही. म्हणून भक्तू एकुपाही ज्ञानिया जो. जो ज्ञानी आहे तो कोणत्याही कामनेने माझे भजन करीत नाही, म्हणून तो ज्ञानी भक्त असतो. तोच एक खरा भक्त होय. ते जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कडवसे. मग मीची झाला समरसे आणि भक्तुई तेवीची. कारण ज्ञानाच्या प्रकाशाने माझ्याहून तो आपल्याला भिन्न समजत नाही. माझ्याशी तो समरस मिळालेला असतो व आणखी भक्तही राहतो. परी अनेकांचे दिठी नावे क, जैसा स्फटिकुची आभाषे उदक. तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो. परंतु ज्याप्रमाणे स्फटिकमणी पाण्यात अलग असतो, पण अज्ञानाला
पाणीरूपच दिसतो तसा ज्ञानी नसतो, त्याची स्थिती आश्चर्यकारक असते. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, ते विभक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला. ज्याप्रमाणे वारा आकाशात विरला म्हणजे मग वेगळा दिसत नाही, त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे माझ्याशी अत्यंत ऐक्य असते. पण तो ज्ञानीपुरुष आपले भक्तपण सोडत नाही. जरी पवनो हालूनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. जर वायू हलवून पाहिला तर त्याचा आकाशाहून निराळेपणा प्रत्ययाला येतो, नाहीतर जशाच्या तसा आकाशरूपच तो भासतो. त्याप्रमाणे तैसे शरीरी हन कर्मे, तो भक्तू ऐसा गमे, परी अंतर प्रतिती धर्मे मीची झाला. त्याप्रमाणे शरीराकडून होणाऱ्या कर्मामुळे तो भक्त असा भासतो, पण अंतकरणातील अनुभवाने तो मीच झालेला असतो. आणि ज्ञानाचे उजडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मी ही तैसेची म्हणे उचंबळला साता. आणि त्याच्या ठिकाणी माझ्या स्वरूपाचे ज्ञान प्रकाशित झाल्यामुळे मला तो आपला आत्मा म्हणतो. हा गा जीवा पहिलीकडील खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. अर्जुना, जीवदशेच्या पलीकडे जे शुद्ध आत्मस्वरूप त्याची खूण ओळखून, तो मीच आहे असे ऐक्य ओळखून जो शुद्ध आत्मस्वरूप झाला व त्या अनुभवानेच जो व्यवहार करतो, तो नुसत्या देहाच्या वेगळेपणाने वेगळा होईल काय. श्लोक. उदारा सर्व एवेते, ज्ञानी त्वात्मेव मे मतम्, आस्थिता सही युक्तात्मा, मामेवानुत्तमां गतिं. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून आपुलाल्या हिताचे निलोभे, मजा आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालबे, ऐसा ज्ञानी ऐकू. म्हणून अर्जुना, आपल्या कल्याणाकरता कोणी माझी भक्ती करतो, पण माझेच एक प्रेम ज्याला आहे असा एक ज्ञानी भक्तच असतो. पाहे पा दुबतयाची आशा, जगची धेनुशी करीतसे फासा, परी दोरे विन कैसा वस्ताचा बळी. पहा अर्जुना, दूध मिळावे म्हणून दुधाच्या आशेने लोक गाईला दाव्याने बांधून ठेवतात किंवा आडी घालतात, पण ती दोरा वाचून वासराच्या स्वाधीन कशी होते पहा. काजे तनु मनु प्राणे, ते अनिक काहीची नेणे, देखे तया ते म्हणे हे माय माझी. कारण शरीर मन प्राण हे तिन्ही वासराने गायीकडेच लावलेले असते. ते वासरू गायी वाचून दुसरे काही जाणत नाही. गायीला पाहिल्याबरोबर ते वासरू माझी माय म्हणून हंबरते. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनू ही तैसीची प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. ते वासरू अशा रीतीने गायीच्या ठिकाणी अनन्य असते, म्हणूनच गायी त्या वासराच्या ठिकाणी अनन्य प्रेम करते. म्हणूनच लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाने वर जे सांगितले ते खरे आहे. हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. हे असो भगवान मग म्हणाले, अर्जुना, जे दुसरे इतर भक्त मी सांगितले तेही चांगले असून मला प्रिय आहेत. परी जाणोनिया माते, जो पाहो विसरले मागोते, जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावी ठेले. ज्याप्रमाणे समुद्राला येऊन मिळालेले नदीचे पाणी मागे मुरडणे बंद होते, त्याप्रमाणे मला जाणून जे मागे सोडलेल्या संसाराला विसरले, तैसी अंतकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू, व त्याच्या अंतकरण रूपी गुहेत जन्माला आलेली अनुभव गंगा मला येऊन मिळाली, तो मीच होतो. हे शब्दाने कार्य विस्तारून सांगू. एरवी ज्ञानिया जो म्हणजे, तो चैतन्यची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलो. वास्तविक ज्ञानीपुरुष म्हणजे माझे केवळ चैतन्य स्वरूप होय असे बोलू नये खरे, पण काय करू, जे बोलू नये ते बोललो. श्लोक. बहुनाम जन्मनामंते, ज्ञानवामनाम प्रपद्यते, वासुदेवा सर्वमिती स,
महात्मा सुदुर्लभा ज्ञानोबा तुकाराम. जेतो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी. चुकावून आला पाडी सद्वासनीची आ. शब्दादी पंचविषयांचे दाट अरण्य व त्यातील कामक्रोधादी संकटे किंवा भीती यांना चुकून सद्वासनेच्या ओसाड जमिनीवर तो पुरुष येतो. मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा अवाटा डावलुनी. मग अर्जुना, साधूच्या संगतीने शास्त्रविरुद्ध वागण्याची आडवाट सोडून सरळ सत्कर्माचरणाची वाट धरतो आणि जन्मशतांचा वाहतवना, देवीची आशेची अनलेची वाहना, तेत फल हेतूचा उगाना कवनू चाळी. आणि अशा सन्मार्गाने शेकडो जन्म तो वाट चालत राहतो, पण विषय सुखरूपी आशेच्या वाहना तो कधी घालत नाही. ते फळाची इच्छा धरणे, ते याचा हिसेब कोण पाहतो. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. याप्रमाणे शरीराच्या संयोगरूप रात्रीमध्ये सर्व संग सोडून एकटाच धावू लागला असता कर्मक्षयाची उजेडरूप पहाट होते. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेत साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. त्याबरोबर गुरुकृपारूप उशक्काल होऊन तिच्या योगाने आत्मिक ज्ञानदृष्टीरूप तिरीप पडते. ज्ञानाची तिरीप पडल्यामुळे त्याच्या दृष्टीसमोर साम्यतेचे भांडार उघडले जाते. ते वेळी जयाकडे वास पाहे, ते उता मीची तया ऐकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. तेव्हा जेथे जेथे तो दृष्टी देतो तेथे तेथे त्याला मीच एक दिसतो, किंवा कोणीकडे दृष्टी न देता निवांत राहिला तरी मीच त्याला दिसतो. हे असो अनिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाय जळडोही बुडालिया घटा. हे असो अर्जुना, ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाला आत बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे त्याला माझ्या वाचून दुसरे काहीच दिसत नाही. तैसा तो मज भितरी, मी तया आतु बाहेरी, हे सांगिजे बोलवरी तैसे नव्हे. तसा तो ज्ञानी भक्त माझ्या आत असतो व त्याच्या आत बाहेर मी असतो. अर्जुना, ही स्थिती बोलण्याने सांगता येण्याजोगी नाही. म्हणून असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आपू विश्व. म्हणून हे असो, याप्रमाणे तो सर्वत्र ज्ञानाचे कोठारच पाहतो, म्हणजे त्याला सर्वत्र ज्ञानरूप आत्माच दिसतो व त्या ज्ञानाने सर्व व्यवहार करीत असताना सर्व विश्वच आपण तो होऊन जातो. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. हे सर्व नामरूपात्मक श्री वासुदेवच आहे, असा त्याच्या अंतकरणात अनुभवाचा ठसा ओतला गेलेला असतो. म्हणूनच तो ज्ञानातही श्रेष्ठ होय व भक्तातही श्रेष्ठ होय. जयाची प्रतितीचा वाखारा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभुआती. ज्याच्या अनुभवाच्या कोठारात संपूर्ण विश्वाचा विस्तार झालेला असतो, असा सिद्ध पुरुष अर्जुना दुर्लभ असतो. एर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. हे अर्जुना, विषय सुखाच्या आशेने ज्यांची दृष्टी मंद होऊन जे विषयांध झाले आहेत व विषयभोगाच्या प्राप्तीसाठीच माझे भजन करतात, असे या महात्म्याहून इतर पुष्कळ सापडतात. श्लोक. कामेस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता, तम तम नियमामास्ताय प्रकृत्या नियता स्वया. ज्ञानोबा तुकाराम. आणि फळाची हवा, हृदयी कामा झाला रे गावा, की तमाची गसनी दिवा ज्ञानाचा गेला. कर्माचे फळ मिळावे या तीव्र इच्छेने अंतकरणात वासना शिरली व वासनेच्या संघर्षाने ज्ञानाचा दिवा विझला.
ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पाशीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा, या रीतीने आत बाहेर दोन्हीकडे अज्ञानांधकारात ते पडतात. म्हणून मी जवळ असून त्यांना दिसत नाही. मला चुकल्यामुळे इतर देवतांचे ते सर्व भावाने भजन करतात. आधीच प्रकृतीचे पायिक, वरी भोगा लागी तवरंक, मगलेने लोलुपत्वे कौतुक, कैसे निभजती. अगोदर प्रकृतीच्या स्वाधीन झालेले असतात व त्यात पुन्हा विषय सुखाकरता दीन झालेले असतात. मग विषय लंपट होऊन देवतांची कशी उल्हासाने सेवा करतात पहा. कवनी तिया नियमबुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी, का अर्पणयता विधी विहित करणे. देवतांच्या आराधनेकरता जे नियम सांगितले असतील ते पाळण्याविषयी, जे उपचार सांगितले असतील ते मिळवण्याविषयी, आणि जे विहित कर्म सांगितले असेल ते यथाविधी करण्याविषयी कशी काळजी घेतात पहा. श्लोक. यो यो याम याम तनूं भक्ता श्रद्धयार्चितुमिच्छति, तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहं. ज्ञानोबा तुकाराम. पैजो जे देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी. पण जो ज्या देवतेचे भजन करण्याची इच्छा करतो त्याची ती इच्छा मीच पूर्ण करतो. देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्याशी नाही, भावो ते ठाई वेगळा धरिती. वास्तविक देवोदेवी मीच झालो आहे, पण हा निश्चय त्याला नसतो व प्रत्येक देवतेच्या ठिकाणी निरनिराळा भाव तो धरतो. श्लोक. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमिहते, लभते च तथा कामान्नयेव विहितानि तान्. ज्ञानोबा तुकाराम. मग तिया श्रद्धा युक्त, ते तिचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. मग त्या देवतेचे श्रद्धेने जे आराधन केले जाते ते सिद्ध होईपर्यंत तसे वागतो. ऐसे जेने जे भाविजे, ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. अशा रीतीने ज्या इच्छेने ते आराधन केले जाते तसे फळ त्यांना मिळते, पण जे फळ मिळते ते मात्र माझ्यामुळेच मिळते. श्लोक. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां, देवान् देवजयो यान्ति, मद्भक्ता यान्ति मामपि. ज्ञानोबा तुकाराम. परी ते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निगती, म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. असे हे भक्त मला जाणत नाहीत, म्हणून नाशिवंत असे विषय सुखरूप कल्पित फळ त्यांना मिळते. किंबहुना ऐसे जे भजन, ते संसाराचेची साधन, एर फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे. किंबहुना अशा रीतीचे आराधन संसारालाच कारणीभूत होते, बाकी कर्माचे फळ जो सुखभोग तो मात्र स्वप्नाप्रमाणे क्षणभर भासतो. हे असो परोते, मग हो का आवडेते, परी अजी जो देवता ते तो देवत्वाशीचिये. हे असो पलीकडे प्रिय दैवत का असेना, पण जो ज्या देवतेचे यजन करतो तो त्या देवतेला प्राप्त होतो. एर तनु मनु प्राणी, जे अनुसरले माझे याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. बाकीचे जे शरीराने मनाने व प्राणाने अखंड माझ्याकडे लागले ते देह पडल्यावर मीच होतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.